नमस्कार सर्वांना, मी सारिका. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. सध्या तर आपल्या चॅनलवर ना मी एकटीच तुमच्यासोबत तुम्हाला रोज बघायला भेटते. तर कांचन लवकरच येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता राहिलेली आहे की कांचन कधी येणार आहे. तर ती येणार आहे लवकरच. तर आज ना आईचे टाके काढायचे होते, जे स्टेपल केलं होतं तर ते काढायचं होतं. तर त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो, त्यामुळेच माझं इथं आवरायचं चालू आहे. तर सकाळी ना मी हे रात्रीचं दूध होतं ना ते गरम करून घेते. तर ना आमच्याकडे काही फ्रीज वगैरे नाही आणि गरमीमुळे ना दूध काही व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे ना दूध आम्ही पाण्यातच ठेवतो, म्हणजे खाली पाणी आणि वरती मग दुधाचं पातेलं ठेवत असतोय. तर असं आम्ही दूध ठेवत असतोय रात्री. त्यामुळे मग मी बघितलं पहिला दूध चांगलं आहे का, म्हणजे कधी कधी ते खराब होतं. जर जास्त गरमी असली ना तरी पाण्यात ठेवून सुद्धा ते खराबच होतं. तर इथं मी गरम करून घेतलं आहे पहिल्यांदा, कारण अंशू उठल्या ना दूध आणि बिस्किट किंवा दूध चहा असं काहीतरी मागत असते. त्यामुळे मी इथं गरम करून घेतलं आहे पहिल्यांदा. आणि नंतर मला आईला नाश्ता करायचा होता. तर तिचं असं ठरलेलं आहे म्हणजे किती वाजता काय द्यायचं ते. त्यामुळे मग मी तिला सकाळी नाश्ता करत होते. आता बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्स आल्यात की सारखं आईचं सांगत असते, सारखं आईविषयीच बोलत असते. जे काही माझं रेग्युलर रुटीन आहे ना ते मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक व्हिडिओमधून. आणि मागच्या व्हिडिओला ना तुमच्या खरंच मला अशा कमेंटची कधी अपेक्षा पण नव्हती. कदाचित माझी चूक झाली असेल, मी तुम्हाला व्यवस्थित पटवून नाही देऊ शकले, की माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही किंवा मला बोलता आलं नाही, असं काहीतरी झालं असेल. तर त्यासाठी खरं मला मनापासून वाईट वाटलं त्या कमेंट्स वाचून. आणि नंतर इथून पुढे ना मी त्यामध्ये ना इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि व्यवस्थित मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि आमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतील पण. तर त्यासाठी ना खरं मनापासून मला माफ करा. तर इथं मी उपीटच करून घ्यायला लागले होते, कारण बाकीचं तिला काय आवडतच नाही जास्त, ती काही खात पण नाही. त्यामुळे उपीटच कसं बसं खात असते. शिरा वगैरे तर तिला शुगर असल्यामुळे आम्ही काही देत नाही. मग शेवयाचा वगैरे उपमा करत असते कधी कधी मी. आणि कसं होतं, गडबड इतकी असते ना ती व्हिडिओ शूट करायचं पण राहून जातं, असं होते. आणि इकडं माझं ते पण चालू आहे, कुठं काय ठेवलं आहे, हे इकडं आहे ते तिकडं आहे, कारण आबू पण आहे, तिची 2 मुलं आहेत, आई, त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे ना मी भाजी कमी प्रमाणात करते आणि ती एवढी सगळी माणसं असून कशी पुरते. तर कसं आहे सांगू का, भाजी फक्त पालेभाजी ना फक्त ती आम्ही आईसाठी आणलेली असते. आणि असं काय नाही की दुसऱ्या भाज्या असतातच काय, तेवढी एकाच भाजीवर पूर्ण जेवण व्हायचं असं काय नसतंय. त्यामुळे एक घास जरी आला तरी बास होतं. असं काही पोटभरीचा पदार्थ म्हणून आम्ही भाजी खात नाही की म्हणजे मला म्हटले होते की 2 घासातच भाजी संपून जाते आणि एवढी भाजी कशी करता. तर भाजीला बरेच ऑप्शन असतात. काही जणांना भाजी आवडत नाही, मग ते बाकीची जी आमटी वगैरे केलेली असते तेच खातात. वरण भात तर कंपल्सरी असतंच. त्यामुळे काय भाजीचा एक घास आम्ही सगळेजण वाटून घेतो. आणि आमची फॅमिली पण असं म्हणजे एवढी काही हे नाही की आम्ही 2-2, 4-4 भाज्या आणून फक्त भाज्याचं करू शकतो, असं होते. आणि मेथीची पेंडी ना खरंच खूप महाग झालेली आहे. म्हणजे कोणतीही पालेभाजी म्हटलं तरी 1 किंवा 2 पेंड्याचं आम्ही आणत असतोय. आणि बाकी घरात काही जणांना आवडते, काही जणांना नाही आवडत, तर असं असतं. त्यामुळे भाजी ना व्यवस्थित पुरते सगळ्यांना. तर हे तूप आणलं होतं पप्पानी गावाकडचं, तर ओरिजिनल तूप आहे हे, घरगुती पद्धतीने केलेलं. तर तिकडूनच गावाकडूनच पप्पाने तूप आणलं होतं. आणि त्यामध्येच मी हा रवा भाजून घेते. तर हा बारीक रवा आहे, म्हणजे मोठ्या रव्याचं उपीट करतात, पण मी हा छोट्या रव्याचाच करणार आहे, कारण तिचा दाढेचा पण प्रॉब्लेम आहे. त्यासाठीच पातळसर असं छान उपीट होतं, मऊसूत. त्यामुळे तेच मी करून घेणार आहे. आणि मला कमेंट्स पण आले होते की तुपाचा वापर जास्त करा, आई नॉनव्हेज खात नाही, त्यामुळेच इथं तूप आणलेलं आहे. आणि मी रोज तिला तूप भात वगैरे, असं भात जास्त देतच नाही शुगर असल्यामुळे, पण शेवयांचा उपमा वगैरे केला की त्यामध्ये टाकून देत असते. तर इथं गरा छान भाजून घेणार आहे मी सगळ्यात आधी. तर उपीट ना मला व्यवस्थित ना करता येत नाही, म्हणजे जास्त आम्ही कधी करतच नाही त्यामुळे. आणि अजून पण एक कमेंट आली होती की उपीटमध्ये कोण हळद टाकतं का, तर मी टाकते उपीटमध्ये हळद, म्हणजे आमच्या इकडे सगळेच टाकतात उपीटमध्ये हळद. पण आता तुमची कमेंट वाचल्यापासून ना
मी 2-3 वेळा उपीट केलं, पण त्या उपीटमध्ये हळद नाही टाकली. आणि तसं पण छान दिसतं उपीट खरं म्हणायला गेलं तर. पण पिवळा कलर आला ना तर छान वाटतं, त्यामुळे मग मी हळद टाकत होते. तर इथं मी जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि नंतर कांदा आणि मिरची मी एकत्रच टाकते, कारण मिरचीला आणि कांद्याला पण तेवढाच वेळ जातो भाजायला. आणि नंतर इकडं आईचं पण आवरायचं चालू होतं. आईचं आवरत होती, कारण तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो. आता मगाशी मी सांगितलं तिचे टाके काढायचे होते म्हणून. खरं तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं गावाकडे तुम्ही टाके काढू शकता किंवा तुमच्या एरियात कुठेही तुम्ही काढू शकता. पण भैया आणि पप्पा म्हणत होते की नाही, इथंच काढायचं टाके. त्यामुळेच तिला मी इथं ठेवून घेतलं होतं. आमच्या इकडं गावी नव्हतं पाठवलं, म्हणजे टाके काढायचे होते आणि आम्हाला तिथंच काढायचे होते. तिच्या ऑपरेशनविषयीनं थोडी पण रिस्क घ्यायची नव्हती, कारण कसं होतं, बऱ्याच जण आम्हाला नको करत म्हणत होते, तरी पण आम्ही ते केलं होतं. त्यामुळे आमच्या पण मनाला थोडीफार भीती वाटते. तर इथं आपलं उपीट तयार आहे आणि आईला देऊन येते तोपर्यंत. परत मग आई म्हटली मला पण बसून बोर झाले खॉटवरती, त्यामुळे मग मी तिला इकडंच बोलवलं होतं. आता ती हळूहळू त्या घरातून या घरामध्ये ना बेल्ट लावून येते, कुणाच्याही आधाराशिवाय. थोडे दिवस ती हाताला धरून वगैरे चालत होती, पण आता ना येते व्यवस्थित चालत बेल्ट वगैरे लावून. खरं तर तिला ना गाऊन वगैरे घालून खूप ऑकवर्ड वाटतं, पण आता गाऊनच घालावं लागते. तर कसं असतं, मणक्याचं ऑपरेशन झालं की नाही, ते पाय जे असतात ना ते अंतराळी ठेवायचे नसतात, म्हणजे असं हवेत. त्यामुळे खाली पाठ ठेवला आहे. पहिल्यांदा तिला उपीट दिला आणि नंतर मी आमच्या सगळ्यांसाठी चहा करून घेतला. तर मागे एक कमेंट आली होती की तुम्ही स्वतःला चहा करून घेतला अगोदर, नंतर चहा वाढवला आणि त्यात दूध पण नाही टाकलं. तर दूध मी टाकलं असेल किंवा व्हिडिओ तो माझ्याकडून स्किप झाला असेल. मी असं कधीच करत नाही, मला वेगळं आणि त्यांना वेगळं, कारण आमची फॅमिलीच अशी नाही आहे. जे सगळे आहेत ती सगळे माझ्या जीवातलीच माणसं आहेत. तर त्यामुळेच ना मी त्यांना वरून दूध ओतून दिलं होतं, गरम दूध. आणि मग सगळ्यांना मी चहा दिला होता. तर रोज मी सकाळी चहा लवकर करत असते, पण आज आईला पहिल्यांदा उपीट दिलं, म्हणजे अंशूसाठी तर चहा करावाच लागतो असं होतं. आणि इथं बघू शकताय खुशीचं काय चालू आहे. तर ना रोज मॉर्निंग खूप छान होते खुशीकडे बघून, कारण ती रोज सकाळी ना लवकर उठलेली असते. पहाटेपासूनच तिचा कालवा चालू असतो. नुसतं असं ती खूप हसून खेळून असते, तिचं काही टेन्शन नाही, रडत वगैरे काय नाही. पण अंशू खूप रडत असतो आणि बघू शकताय तर खूप छान शांत आहे ही, काहीसुद्धा रडत वगैरे नाही. तर त्या गोष्टीने एक बरं आहे, निदान आबूला थोडासा वेळ भेटतो आईला इकडं तिकडं न्यायला, तिला फिरवायला वगैरे. मला तर स्वयंपाकातूनच वेळ भेटत नाही, त्यामुळे तिचं सगळं आबूच करत असते. तर तिने हा ऑर्डर केला होता, टॉप आहे हा, बघू शकताय, टी शर्ट खूप छान आहे. आणि हा फिडिंगचा आहे, तिचं बाळ छोटं असल्यामुळे ना तिने फिडिंगचाच ऑर्डर केला होता. तर खूप छान आहे याची क्वालिटी. मी ते टॅग करते, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर मग आमचं सगळं आवरून झालं होतं, म्हणजे नाश्ता वगैरे फक्त केला होता आणि बाकीचं तिला करायला सांगितलं होतं, कारण हॉस्पिटलमध्ये पण खूप गर्दी असते त्याच्यामुळे. आणि तर आम्ही रिक्षातून चाललो होतो. तर आम्ही कुठे पण जाऊ, अंशूला आमच्यासोबत यायचं असतं. तर त्याला घेऊन तर आलो होतो, पण त्याला काही तिथं म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्याला खूप वेगळं वाटायला लागलं. त्यामुळे ना तो असा माझ्या मांडीवरच झोपला होता आणि पेशंट वगैरे बघून ना त्याला खूप वेगळं वाटत होतं. सारखं म्हणता माऊ मी झोपतो. आणि आहोंचं त्याचं तर ना दिवसभर चालू असतं, काकाचं दोघांचं चेष्टा वगैरे करायचं. तर ह्यांना खूप आवडतात लहान मुले, तुम्हाला तर माहिती आहे. आता बऱ्याच लहान मुलांसोबत आम्ही व्हिडिओज वगैरे केलेले आहेत, तर खूप त्यांना लहान मुलं आवडतात. आणि मग नंतर पप्पा म्हटले की डॉक्टर यायला 1 तास आहे अजून, एक तासाने डॉक्टर येणार होते. त्यामुळे ना त्याला हॉस्पिटलमध्ये खूप बोर होईल म्हटले पप्पा. त्यामुळे मग आम्ही त्याला ना जवळच एक गार्डन होतं तिथे घेऊन आलो होतो. हॉस्पिटलच्या जवळच आहे हे गार्डन. आता जे कोण मिरजमध्ये असतील तर त्यांना माहीत असेल. आले काय नाही कळत पिलू.
काय नाही घालत. नाही पिलू, आता नाही खाते. वॉटर मध्ये असल्यावर खाते. तर त्याला ना खूप आवडतं काकासोबत खेळायला आणि आल्यापासून ना हेच त्याला रोज घेऊन जात होते गार्डनमध्ये कुठे पण. आणि त्यांना पण खूप छान वाटत होतं. आता 2 आठवडे झाले त्यांना येऊन, तर खूप छान बॉन्डिंग झाले त्यांचं. आणि तो ओडिसाला असतो, म्हणजे माझी बहीणच ओडिसाला असते. आई पण तिकडेच गेली होती डिलिव्हरीसाठी, हे तर माहितीच आहे तुम्हाला. तर तो आल्या ना डायरेक्ट इकडेच आलेत त्यांनी. तर त्यामुळे त्याचं छान बॉन्डिंग झालं आहे आमच्यासोबत. तर त्याला खूप छान वाटत होतं काकासोबत खेळायला. आणि आमच्या आहोंचं कसं आहे ना, त्यांना लहान मुले आवडतातच. आणि पण ते लहान मुलांसोबत ना एकदम लहान मुलांसारखेच राहतात. त्यामुळे ते लहान मुलांना त्यांचं असं फ्रेंड असल्यासारखं वाटतं. तर आमच्याचं पण तसंच होतं. तो जो पण काही खेळत होता ना, तो म्हणतो काका या, तुम्ही पहिला खेळा मग मी पहिला खेळतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ना त्याला काकासोबतच खेळायची होती. तर असं होतं. आता घरी आल्यापासून ना ह्या दोघांचंच चालू असतं रोज फिरायला वगैरे जायचं. तर त्याला खूप सवय झालेली आहे काकाची. आणि नंतर हॉस्पिटलमध्ये पण खूप वेळ होता. नंतर पप्पा म्हटले 1 तास लागणार होतं, त्याच्याऐवजी अजून खूप वेळ लागणार आहे, 1-1.5 तास लागेल. तर त्याला इथं यायला पण बोर होईल. त्यामुळे मग पप्पा म्हटले अजून थोडंसं तुम्ही तिथंच थांबा. त्यामुळे आम्ही खूप वेळ गार्डनमध्येच होतो. तर खूप छान वाटलं. म्हणजे त्याच्यासोबत पूर्ण असं दिवस म्हणजे अर्धा दिवसच गेलेला होता. डॉक्टर काही आले नव्हते. पप्पा म्हटलेले डॉक्टर आले की तुम्हाला फोन करतो, कारण ते गार्डन ना खूप जवळ होतं तिथून. असं होतं. तर खूप छान वाटत होतं त्याला. आता स्लायडिंगमध्ये पण जाताना ना तो म्हणायचा काका पहिला तुम्ही स्लाईड करा, नंतर मी करतो. आणि नंतर मग तो यायचा, पहिला त्यांना येऊ द्यायचा. वर आपण दोघं जाऊ. कितनी येत नाही, येत ना येत ये पळत ये पळत येत नाही. तुला नाही येत जायचं. कुठं येतो माग सरतो, माग सर ना तुला पाडील. तर माग तर माग तर माग. बस की बस. अरे बस अंशू दादा, आता काय खेळूया? बस करूया का पिलू? बस करूया अजून. हा बघ काय तर सांग. बाय बाय कर, बाय बाय. जाऊ दे, स्टीअरिंग चालव. बाय अंशू. जाऊ दे जाऊ दे. ब्रेक दाबा. ब्रेक दाब म्हण. ब्रेक कुठं आहे? एक दिशेत आहे वाटतं. एक दोन साडे मडे. मोबाईल कडे बघ. आणि नंतर मग आम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलो. तर घरी आल्या ना खूप उष्णता होती. त्यामुळे मग आल्याला कलिंगड कापलं पप्पानी, आम्ही सगळ्यांनीच खाल्लं. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. अंशूसोबत खूप छान टाईम स्पेंड केला आणि खूप छान वाटलं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या काही चुका असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे मला सांगू शकता आणि मी नक्कीच त्यात सुधारणा करेन.